नारी, करुणा की पहचान है नारी, ईश्वर समान है नारी, ईश्वर समान है नारी। यानंतर मी सानिका निकम हिला तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते। संपत्ति नहीं मांग रही हूँ, धन दौलत संपत्ति नहीं मांग रही हूँ, जो मांग रही हूँ वो सही मांग रही हूँ, जो मांग रही हूँ वो सही मांग रही हूँ। कविता की पंक्ति पंक्ति राष्ट्र जागरण बने, कविता की पंक्ति पंक्ति राष्ट्र जागरण बने। आप सबसे यही आशीष मांग रही हूँ, आप सबसे यही आशीष मांग रही हूँ। भारतवर्ष की बेटी हूँ, हरगिज डर नहीं लगता, भारतवर्ष की बेटी हूँ, हरगिज डर नहीं लगता। मुझे मालूम है मरने से पहले मर नहीं सकती, मुझे मालूम है मरने से पहले मर नहीं सकती। मराठाओं की पुत्री हूँ, दो शब्दों में खेल जाऊंगी, मराठाओं की पुत्री हूँ, दो शब्दों में खेल जाऊंगी। आप सबको करके नमन कुछ अच्छा ही कर जाऊंगी, कुछ अच्छा ही कर जाऊंगी। नमस्कार, मी सानिका राधास्वामी निकम तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरं तर माऊलीने सांगितलं तसं अगदी बरोबरच आहे की महिलांचा सन्मान करण्यासाठी फक्त पर्टिक्युलर एक दिवस गरजेचा नाही आहे, महिलांचा सन्मान हा रोजच झाला पाहिजे। राष्ट्रमाता राजमाता माता जिजाऊ, स्त्री शिक्षण जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई, स्त्री शिक्षणासाठी, स्त्री अधिकारासाठी, स्त्री सन्मानासाठी आणि स्त्री हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक माऊलीला, मातेला, रणरागिणीला माझा मानाचा मुजरा। 19व्या शतकातील एक विद्यादायिनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साह्याने शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य बायकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट केले। रूढी परंपरांच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आणि आमचं आयुष्य सफल आणि सुफल व्हावं यासाठी जी चंदनासारखी झुलली। कोण होती ती, जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांतिज्योती म्हणून आजही ओळखली जाते? रायबा या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता येणार नाही ती वाघीण म्हणजे माँसाहेब जिजाऊ। मी खूप स्त्रिया बघितल्या ज्या संसारासाठी झिजल्या, अहो मी खूप स्त्रिया बघितल्या ज्या संसारासाठी झिजल्या, पण एकमेव अशी स्त्री बघितली जी भारताच्या संविधानासाठी झिजली, ती म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई। स्त्री हा शब्द ऐकायला लिहायला खूप साधा आणि सरळ आहे हो, पण तुम्ही तिला अगदी साध्या झोपडपट्टीमध्ये जरी ठेवलं तर ती स्त्री त्या झोपडपट्टीला स्वर्गसुख मिळवून देते। स्त्री म्हणजे अन्नदातीप्रमाणे कुटुंबाचं पालन पोषण करणारी, स्कंदमातेप्रमाणे आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करणारी म्हणजे स्त्री। पण जर समाजाने अन्याय, अत्याचार, छळ याची परिसीमा जर गाठली तर तीच स्त्री कधी रणचंडिकेचे रूप धारण करते हे त्या विश्वराचे त्यालाही कळत नाही। चंडमुंड बंडासूर खंडिनी जगदंबे उद्दंड दंड महिषासूर मर्दिनी तू दुर्गे, असं दुर्गेचं रूप असणाऱ्या सर्व स्त्रियांना मी नमन करते। खरं तर 8 मार्च हा एक दिवस आपल्याला पुरेसा नाहीये महिलांचा सन्मान करण्यासाठी। प्रत्येक धर्म, जात, पंथ, ठिकाण, देश यामध्ये हमेशा प्रत्येक वेळी स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागलं, त्यांना त्यांच्या स्वतःच्या अधिकारासाठी झगडावं लागलं। मध्यंतरी एक सिनेमा खूप प्रसारित झाला होता, त्याचं नाव होतं बाई पण भारी देवगा। तेव्हा आमच्या शेजारचा काकू तो पिक्चर पाहण्यासाठी गेला होता आणि त्या बँकेत काम करतात, त्या दिवशी पिक्चर पाहायला गेल्या, पण त्यांनी स्वयंपाकच बनवला नाही। शेवटी त्यांचे हस्बंड त्यांना खूप बोलले की तुम्ही बाहेर फिरता, स्वयंपाक वगैरे काही केला नाही। तेव्हा त्या काकू मला म्हटल्या होत्या, बाळा बाई पण भारी देवा। म्हटलं काकू बरोबर आहे, भारतातल्या स्त्रियांचा जर आपण इतिहास बघितला तर बाई पण भारी नसतं, बाईपणाला भारी बनवल्या जातं। असं मला मुळात कधी कधी अजून एक प्रश्न पडत राहतो की हा समाज आम्हाला स्त्रियांच्या जबाबदाऱ्याची जाणीव करून देतो, हा समाज आम्हाला जाणीव करून देतो की आम्ही तुम्हाला हे करू देत आहोत, आम्ही तुम्हाला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला शिकू देत आहोत, आम्ही तुम्हाला हे करू देत आहोत का? मग असे प्रश्न मुलांना का नाही, आम्हालाच का? रात्री 7च्या नंतर आम्ही घरात, मुलं बाहेर, असं का? तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा ना महिलांचा आदर करायला, स्त्रियांचा आदर करायला, आमच्यावर रोखतो कशाला?
लागेल, भांडीही घासावी लागतील, संसारही चालवावा लागेल. पण खरं तर मी त्या स्त्रीला नमन करते जी आज समाजात रमते, उच्च शिखरावर झेप घेते, घरच्यांचे मन कधी दुखवत नाही. पण मी मुलींना एक प्रश्न आवाजून विचारेनही आणि एक गोष्ट सांगेलही की तुमच्या घरचे तुमच्यावर जबाबदाऱ्या टाकतील, ते तुम्हाला रिस्ट्रिक्शनही लावतील, पण त्या रिस्ट्रिक्शनच्या मागे काहीतरी अर्थ आहे. पण जेव्हा तुम्हाला वाटेल की आपण बरोबर आहोत आणि घरचे रिस्ट्रिक्शन लावत आहेत, तेव्हा तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी बोला. ज्या मुली समाजाच्या विरोधात गेल्या, ज्या मुलींनी घरचं ऐकलं नाही, त्या मुली बर्बाद झाल्या, मान्य आहे. पण मुलींना नाण्याच्या दोन बाजू असतात, काही खराबही असतात आणि काही चांगलेही असतात. आज प्रतिभा पाटील, कल्पना चावला अशी कित्येक उदाहरणं आहेत जे देता येतील. ज्या मुली समाजाच्या विरोधात गेल्या, आज त्या चमकणाऱ्या लखलखत्या ताऱ्या बनलेल्या आहेत. आपणही बनू, पण आपण आपली मर्यादा जाणली पाहिजे. जसं की आपल्या लाडक्या भावाने आपल्याला खूप छान सांगितलं की बिघडायचं हे आपल्या हातात असतं. हो, बिघडायचं हे आपल्या हातात असतं. हो, मुलं आपल्याला टॉर्चर करतील, तुम्ही नका ना ऐकू. मला आमच्या गुरुजनांनी एक सुंदर गोष्ट सांगितली होती की बाळा, प्रत्येक गोष्टीचा एक पर्टिक्युलर टाइम असतो आणि त्याच वेळेमध्ये ती गोष्ट झाली पाहिजे. शेवटी आपली सगळी ऑडियन्स सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तात्काळलेली आहे, त्यासाठी मी 2 शब्द संपविते आणि त्या अगोदर तुमच्यासमोर सुंदरशा काही ओळी सादर करते. त्या अशा की चांदण चाहूल होती कोवळ्या अंगणी, वाट मिळाली अन दूर गेली भातुकली, खेळण्याच होते वय अंगणाची हो